चला तर मंडळी, आजचा हा आपला होममेड केक बनून तयार होणार आहे। एकदम सोपी पद्धत आहे आणि घरामध्ये नेहमीच्या सामानामधून हा टेस्टी 1 किलोचा केक बनून तयार होतो। बाहेरून आणल्यापेक्षा घरामध्ये एकदम टेस्टी स्पंजी तोंडात टाकता विरघळणारा जाळीदार हा केक बनून तयार होतो। काहीच मिनिटामध्ये, जास्त वेळही लागत नाही आणि एकदम टेस्टी बेकरी स्टाईलमध्ये हा केक बनून तयार होतो। तर एंडपर्यंत पहा, स्टेपसोबत तुम्हाला सांगणार आहे। तर मेजरिंग परफेक्ट घ्यायची आहे आपल्याला। 1 कप म्हणजे हे जो नेहमीचा चाय वगैरेचा कप राहतो तोच आहे। तर 1 कप आपल्याला बारीक सुजी घ्यायची आहे, त्याच्यापेक्षा थोडासा आपल्याला साखर घ्यायची आहे कमी, आणि इथे अर्धा कटोरी आपल्याला घ्यायची आहे ऑइल। नंतर घ्यायचा आहे आपल्याला मैदा, आणि हे मेजरिंग तुम्ही पाहू शकता, 10 ते 12 टीस्पून मी मैदा घेतलेला आहे। आणि ऑइल आपलं जर चम्मचमध्ये घ्यायचं असलं तर 5 ते 6 चम्मच आपल्याला ऑइल घ्यायचं आहे। तर सर्वात आधी आपल्याला सुजी जी आहे, रवा आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे, एकदम सॉफ्ट आणि स्पंजी बनून तयार होतो। तर हे पिठासारखं आपला एकदम मस्त बारीक वाटून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। जाड असो की बारीक रवा असो, पण मिक्सरमधून तुम्ही मस्त फिरून घ्या। त्या स्पॉटमध्ये आपल्याला साखर वाटून घ्यायची आहे। जर साखर पावडर असेल तर काही हरकत नाही, जर नसेल तर घरीच तुम्ही पावडर बनवून तयार करू शकता। एकदम मस्त पातळ आपला हा साखर वाटून जरी झाला असेल ना, तरी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, चाळून घ्यायचं आहे। चाळून घेतल्यामुळं काय होणार आहे की याच्यामध्ये साखरेचे जर कण राहिले ना, तर हे अडकून जातात आणि आपला केक जे आहे परफेक्ट बनून तयार होत नाही। त्याच्यामुळं एक वेळा सगळे साहित्य आपल्याला चाळून घ्यायचे, त्याच्यामुळं मस्त स्पंजी आणि एकदम क्रीमी टेक्स्चरमध्ये आपलं बॅटर तयार होतं। तर बघू शकता थोडीशी साखरेचे कण शिल्लक आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे। मैदा आपल्याला थोडासाच घालायचा आहे, मैद्याच्या जागी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी काही हरकत नाही। हे मिसळून घ्यायचं आहे आपल्याला, एकजीव करून घ्यायचं आहे। तर आता सुजी जास्त घ्यायची नाही आपल्याला, सुजी म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढे मेंबर आहे त्या हिशोबाने तुम्ही इथं कमी जास्त माफ करू शकता। तर याच्यामध्ये आपल्याला ऑइल घालायचं आहे। ऑइल मेल्टेड आपलं राहतेच, जर बटर तूप असेल तर मेल्टेड करून घ्या। आणि इथे आपल्याला सरसोचं तेल नको। आता एकदम स्पंजी, एकदम आपल्याला ड्राय न होण्यासाठी आपण याच्यामध्ये दही घातलेलं आहे। दही आपल्याला फ्रीजमध्ये असेल तर 10 मिनटं बाहेर काढून ठेवायचं, त्यानंतरच याच्यामध्ये घालायचं। आणि आंबट दही नको, इथं गोडसर दही आपल्याला घालायचं आहे। आता दही नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल। आता थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं आहे। तुम्ही दुधाचा वापर केला तरी चालेल, काही हरकत नाही, पण आज आपण पाण्यापासूनच हा केक बनवून एकदम टेस्टी होणार आहे। तर तुम्ही हे केकची रेसिपी नक्की एंडपर्यंत पहा, तुम्हाला नक्की आवडणारी आहे आणि एकदम मस्त आहे, जबरदस्त बनणारी आहे। तर बॅटर आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे, हलकं फुलकं झालेलं आहे। आता जर याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी जर जास्त झालं ना, तर सुजी 10 मिनटात सगळं हे शोषून घेते ना, आणि आपलं बॅटर जे आहे परफेक्ट बनतात। तर आता याच्यामध्ये एसेन्स टाकायचं आहे। मी इथे पायनॅपल एसेन्स ॲड करत आहे, तुम्ही कोणतंही एसेन्स वापरू शकता किंवा इलायची पावडर घातलं तरी चालेल, काही हरकत नाही। तर मी 2-3 ड्रॉप घातलेले आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं। आता सगळं एकजीव झालं की बॅटर तुम्ही बघू शकता, मस्त असं रेबिन टाईप पडत आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घटसुद्धा नाही। आता जेवढं सुजीनं पाणी घ्यायचं होतं सुसून ते सगळं घेतलेलं आहे, आता परफेक्ट झालेलं आहे। आता 2 भागामध्ये डिवाईड करायचं आहे आपल्याला, कारण की आपण याच्यामध्ये कोकोनट पावडर घालणार आहोत। तुम्हाला जर एकाच याच्यामध्ये बनवायचं आहे कलरमध्ये, तर तुम्ही हा बॅटर तसंच व्हाईट ठेवू शकता। तर हे आता आपलं 2 भागामध्ये डिवाईड झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर घालणार आहोत। आता बेकिंग पावडर आपल्याला जास्तच घालायचं आहे। बेकिंग पावडर, बेकिंग सोडा नसेल तर इनोचा पाऊच तुम्ही घालू शकता, आणि हे बॅटर एका जागेवर असल्यावरही घालू शकता तुम्ही। आता इथे आपल्याला अर्धा टीस्पून कमी इथे बेकिंग सोडा घालायचा आहे, फक्त हा जाळी पाडण्यासाठी आपण घालत आहे। आता हे चॉकलेट पावडर मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, तुम्ही इथे कॉफी पावडर सुद्धा टाकू शकता। मस्त हे फिरून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं, एकदम हलकं फुलकं, एकदम परफेक्ट आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता जेवढं बॅटर तुम्ही इथं फेटसाल ना, तेवढं हलकं फुलकं बनवून तयार होते। आता दोन्हीही आपण बॅटर फेटून घेतलेलं आहे, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातलं त्याच्यामुळे मस्त हलकं झालेलं आहे।
आता ज्या भांड्यामध्ये बेक करायचं आहे त्या भांड्यामध्ये मस्त इथे आपल्याला बटर पेपर ऑइल लावून आपल्याला ॲड करायचं आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं बॅटर घालायचं. तुम्ही बॅटर दोन्ही साईडला दोन याच्यामध्ये डिवाईड करू शकता किंवा माझ्यासारखे असे सुद्धा तुम्ही ड्रॉपमध्ये टाकू शकता. तर हे खालच्या बाजूला जेव्हा बेक होतो ना त्यावेळेस मस्त दिसतो हा. तर आता मी पूर्ण टाकून घेतलेला आहे. इथे चाकूने किंवा असे टूथपिने किंवा अशा काटा चम्मचने काहीनी सुद्धा आपल्याला अशी डिझाईन पाडून घ्यायची आहे. वरच्या बाजूला डिझाईन जास्त दिसत नसेल पण जेव्हा बेक होतो ना खालची साईड मस्त अशी कलरमध्ये दिसतो आणि एकदम दिसायलाही सुंदर दिसते. खायला एकदम जाळीदार स्पंजी बनून तयार होतो. तर बस हे परफेक्ट आपलं आता सगळं काम झालेलं आहे. आता बेक करण्यासाठी ठेवायचं. तर 10 मिनटं मी हे कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. चांगली हे गरम झाल्यानंतरच याच्यामध्ये आपलं भांडं सेट करायचं आणि झाकून 35 मिनटं आपल्याला हे ठेवायचं आहे. तर मी 30 मिनिट झालते तेव्हा उघडून पाहिलं तेव्हा थोडंसं कच्चंसं लागलं. पुन्हा मी 5 ते 6 मिनिट ठेवलं पण परफेक्ट आता हे तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करून थंड करण्यास ठेवायचं. थंड झाल्यानंतर असं आपल्याला हलकं चाकूने किंवा चम्मचने थोडेसे आपल्याला हे साईडचे किनारे एकदम लूज करायचे म्हणजे पटकन असा आपला केक निघून बाहेर येतो. तर बिलकुल घाबरायचं काहीच कारण नाही. मस्त परफेक्ट हा केक बनून तयार होतो. तुम्हाला मी दाखवते पूर्णपणे. मस्त जाळीसुद्धा आलेली आहे आणि एकदम कमी सामानामध्ये हा केक बनून तयार होतो. हा 1 किलोचा केक आपण बनवून तयार केलेला आहे. 300 ते 400 पर्यंत केकाची क्वांटिटी आहे. तुम्हाला माहितीच आहे जसा घेतला तशी प्राईज आहे केकची. पण हा साधासुद्धा सिंपल होममेड केक बनवून जर तुम्ही केला ना तर हे मस्त मुलं आवडीनसुद्धा खातात. तर बघू शकता बटर पेपर काढल्यानंतर तुम्हाला याचं टेक्स्चर दिसत असेल. मस्त अशी जाळी आलेली आहे. एकदम परफेक्ट बेक झालेला आहे. बघू शकता थोडासा टाईम इकडं तिकडं होऊ शकतो पण हा परफेक्ट मेजरिंगसोबत जर हा केक बनवला ना तर तुमचासुद्धा याच पद्धतीने केक बनवून तयार होतो. विदाऊट ओव्हनमध्ये हे असे केक तुम्ही बनवू शकता. एकदम मस्त सिंपल केक आहे. हे चायसोबत किंवा तसाच तुम्ही खाऊ शकता. तर तुम्हाला दिसतच आहे रिझल्ट तुमच्या समोर आहे. एकदम जाळीदार मस्त हा मैसूर सारखा दिसणारा केक तुम्हाला दिसत असेल. एकदम परफेक्ट जाळी आलेली आहे आणि याच पद्धतीने जर तुम्ही बनवला ना तर एकदम परफेक्ट तुमचा सुद्धा केक अशाच पद्धतीने बनवून तयार होतो. तर आता इथं कट लावून सुद्धा तुम्हाला दाखवते. कट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. मस्त असे एकदम पीसेस जसे तुम्ही कट करसाल ना तसे हा पीसेसमध्ये कट होतो. संध्याकाळच्या चायसोबत किंवा तुम्ही बनवल्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. मस्त असा जबरदस्त बनून तयार होतो. तुम्हाला याचं टेक्स्चर सुद्धा आतपर्यंत दाखवते. तुम्ही 1 मिनिट पहा. हा बघू शकता मस्त एकदम जाळी आतमध्ये पडलेली आहे. एकदम परफेक्ट आपला हा जाळीदार एकदम तोंडात टाकता विरघळणारा एकदम स्पंजी हा केक बनवून तयार झालेला आहे. बघू शकता पाहता पाहता हा परफेक्ट आपला केक बनलेला आहे. एकदम कमी सामानामध्ये कमी वेळामध्ये हा केक बनतो. नक्की तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जाता जाता चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू मंडळी अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.